श्री क्षेत्र हॉटेल, अद्भुत वास्तुशिल्प, चालुक्यकालीन नगरी. तर हे प्राचीनकालीन देवस्थान आहे. आणि हे बघा मंदिर. बघा प्राचीनकालीन मंदिर आहे. चाणक्यकालीन बोलतात त्याला. महादेव मंदिर आहे. हे बघा शिल्प बघा किती जुनं आहे. दगडाचं काम आहे. दगडामध्ये बनवलेल्या मूर्त्या बघा तुम्ही. इकडे पण आहेत. मध्ये जाऊया आपण दर्शन घ्यायला. हे गाव आहे कुट्टल म्हणून. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण दगडाचं काम आहे बघा. दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. दगडाचं बांधकाम आहे. बघू शकता तुम्ही, प्राचीनकालीन देवस्थान आहे. शंकर महादेव मंदिर आहे. नंदी असतोच. बघा बघू शकता किती मस्त काम आहे. प्राचीनकालीन चाणक्यकालीन बघू शकता बघा इकडे. चाणक्यकालीन आहे बनवलेलं मंदिर आहे आणि सुंदर बांधकाम आहे बघा. बांधकाम म्हणजे हे कोरीव काम आहे. दगडामध्ये कोरलेले चित्र आहेत. आणि हे बघा महादेव मंदिर. सर्व आहे. सुंदर मंदिर आहे यार. महादेवाचं पिंड बघू शकता तुम्ही. बघा महादेवकालीन प्राचीन मंदिर आहे. चाणक्यकालीन महादेवाचं पिंड आहे. मस्त प्राचीनकालीन बांधकाम आहे इकडे. कमाल कोरीव काम केलेलं आहे बघा. हा बघा शंकर भगवानाच्या बाहेर तेवढा बाहेर बघा नंदी बसलेला आहे. बघा मंदिर मस्त आतमध्ये महादेवाचं पिंड बनलं. दिसते प्राचीनकालीन चाणक्यकालीन मंदिर आहे. मूर्त्या कोरलेल्या आहे. तुला अजून एक मंदिर आहे. ते पण चाणक्यकालीन आहे. पूर्ण दगडाच्या वास्तुशिल्प आहे. दगडाने बनवलेलं आहे. मी तिकडे पण जाणार आहे आणि याच्या भोवताली तुम्हाला दाखवतो बघा. सर्व दगडामध्ये कोरलेले मूर्त्या. चाणक्यकालीन मंदिर आहे. सर्व दगडामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्याच्या काळात हे सर्व लुप्त होत चाललेलं आहे. तर हे सर्व बघायला मिळत नाही लोक. हे एकदम जुनं. माझ्या मते कमीत कमी 100 वर्ष अगोदरच आहे मंदिर. दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या. पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या. बघू शकता किती सुंदर काम आहे. दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या बघू शकता किती सुंदर अशा कोरलेल्या आहेत. विठ्ठल म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे. शंकरादेव मंदिर आहे. प्राचीनकालीन आहे. भरपूर प्रसिद्ध आहे. सुंदर मूर्त्या कोरलेल्या पूर्ण मंदिरात अशा साईडला मूर्त्या कोरलेल्या आहेत. समोरच्या मंदिराचा ते पण
पूर्ण दगडाने बनवलेलं आहे प्राचीन मंदिर. तेव्हा पण बघा हा दगडाचं मंदिर आहे. हा बघा मूर्त्या कशा दगडावर कोरलेल्या आहेत. आणि हे जुन्या मंदिराचं बघायला म्हणजे या देवळाच्या आतमध्ये आपण जाणार आहे आता. आपण बघू शकता छोटासा नंदी बनवलेला आहे. बघा मित्रांनो आपलं मंदिर आहे महादेव शंकर महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता काळोख असल्यामुळे बरोबर दिसत नाही इकडे लाईट नसल्यामुळे बघा. भरपूर जुनं 100 वर्ष अगोदरचं मंदिर आहे. प्राचीनकालीन मंदिर आहे. खूप छान पूर्ण दगडावर बनवलेलं शिल्प कोरीव काम आहे बघा. बघू शकता तुम्ही. बघू शकता चोही बाजूने दगड आहेत. पूर्ण देऊळ दगडाचा आहे. आणि तो मागे पण बघा प्रसिद्ध देवस्थान आहे हॉटेल म्हणून. पूर्ण देऊळ पूर्ण मंदिर दगडाचा बनलेला आहे. हे प्राचीन कालीन आहे आता बनवलेलं नाही. 100 वर्ष अगोदरच आहे. 100 वर्षापूर्वी बनवलेलं आहे. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. दगडाने बनवलेलं आहे. बघू शकतो संपूर्ण देवस्थान आहे. पूर्ण दगडाने बनवलेलं वास्तुशिल्प किती छान आहे मंदिर. पूर्ण संपूर्ण दगडाने बनवलेलं आहे. माझ्या मागे बघू शकता. बघू शकता हॉटेल श्री क्षेत्र शंकर महादेव मंदिर हॉटेल देगलूरपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. बघू शकता पूर्ण दगडाचं वास्तुशिल्प आहे. बघितलं तुम्ही आतमध्ये पण किती सुंदर शंकर महादेवाचं मंदिर आहे.